brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईत मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय. इस्रायल आणि इराणच्या माध्यमांनी याची पुष्टी देखील केली आहे. त्याचबरोबर 40 दिवसांचा दुखावटा देखील आता इराणकडनं जाहीर करण्यात आलाय. खामेनी यांच्या मृत्यूनंतर आत्तापर्यंतचं सर्वात मोठं उत्तर दिलं जाईल असं इराणकडनं आता जाहीर करण्यात आलंय. अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या कारवाईनंतर इराणकडून उत्तर देण्यात आलंय. मिडल ईस्टमधील वेगवेगळ्या देशांमधील अमेरिकी लष्कराच्या तळांना इराणने लक्ष्य केलंय. या सगळ्यामध्ये जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे का अशी शक्यता देखील वर्तवली जाते. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा उत्तराधिकारी कोण याबाबतची चर्चा देखील सुरू झाली आहे. या सगळ्याबरोबरच खामेनी यांच्या भारत कनेक्शनची देखील आता चर्चा होतीये. खामेनी यांचे गुरु अयातुल्ला रुहल्ला खुमेनी यांचं भारताशी आणि भारतातील उत्तर प्रदेशशी कनेक्शन आहे. नेमकं हे कनेक्शन काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. त्याचबरोबर अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध का सुरू झालंय हे देखील समजावून घेऊयात. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झालाय. खामेनी आणि इराणच्या अधिकाऱ्यांची गुप्त बैठक सुरू असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. खामेनी यांचं घर देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय. यात त्यांच्या नातेवाईकांचा देखील मृत्यू झालाय. तर या खामेनी यांचे गुरु अयातुल्ला रुहल्ला खुमेनी यांचं भारताशी जुनं नातं आहे. 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीच्या माध्यमातून इराणला नवी दिशा देण्याचं काम खुमैनी यांनी केलं होतं. खुमैनी यांनी 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीला जन्म दिला. त्यांनी शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या सरकारला संपवत देशात इस्लामिक शासन स्थापन केलं होतं. खुमैनी यांच्या पूर्वजांचं उत्तर प्रदेशशी कनेक्शन आहे. खुमैनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्याच्या किंतूर गावात झाला होता. हे गाव शिया मुस्लिम विद्वानांचं एक मुख्य केंद्र होतं. मुसावी यांनी त्यांच्या नावासमोर हिंदी असं लिहून भारताप्रती असलेलं त्यांचं प्रेम देखील व्यक्त केलं होतं. मुसावी यांचं कुटुंब 18व्या शतकाच्या शेवटाला इराणमधनं भारतात आलं होतं. त्यांचं भारतात येण्याचं मुख्य कारण हे शिया धर्माचा प्रसार आणि प्रचार असं होतं. या काळात लखनौ, बाराबंकी आणि हैदराबाद अशा भागांमध्ये इराणी शिया विद्वानांचं आगमन झालं होतं. त्यांना त्यावेळच्या नवाबांकडनं संरक्षण देखील मिळालं होतं. या सगळ्या काळात इराणमध्ये सत्ता संघर्ष सुरू होता. दुसरीकडे राजकीय अस्थिरता देखील होती. या सगळ्यामुळे मुसावी आणि त्यांच्या परिवाराने भारतात राहणं पसंत केलं होतं. पुढच्या काळात मुसावी इराक मार्गे इराणला परत गेले. तिथे त्यांच्या परिवाराचा विस्तार देखील झाला. अयातुल्ला रुहल्ला खुमैनी याच परिवाराचे वंशज होते, ज्यांनी इराणमधील इस्लामिक क्रांतीचं नेतृत्व केलं होतं. पुढे खुमैनी यांचे शिष्य अयातुल्ला खामेनी यांनी इराणची सत्ता सांभाळली. अर्थात खुमैनी आणि खामेनी हे एकाच वंशाचे नव्हते. तर अशा पद्धतीने इराणच्या सर्वोच्च नेत्याचं त्यांच्या गुरूंच्या माध्यमातून भारताशी कनेक्शन होतं. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे. इराणमधील 90 ते 95% जनता ही शिया मुस्लिम आहेत. तर 85 ते 90% जगभरातील मुस्लिम हे सुन्नी मुस्लिम आहेत. आता हे युद्ध का सुरू झालंय हे सुद्धा समजावून घेऊयात. इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम हाती घेतला होता. हा कार्यक्रम गुंडाळावा यासाठी अमेरिका आणि इस्रायलकडनं दबाव होता. क्षेपणास्त्रांचा विकास कार्यक्रम आवर्ता घ्यावा ही अमेरिकेची मागणी इराणला काही मंजूर नव्हती. यासंबंधीच्या वाटाघाटी ओमानमध्ये सुरू होत्या. त्या संपण्याच्या आधीच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. या हल्ल्यानंतर तुम्ही युद्ध सुरू केलं याचा शेवट आम्ही करणार असं इराणने सांगितलंय. आता हे युद्ध कुठल्या दिशेला जातं हे सांगणं अवघड आहे. तुमची या युद्धाबाबत काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.